नमस्कार मंडळी, आता चाललोय शेताकडं। आज बऱ्याच दिवसांनी गावाकडे आलोय। खाली गाव दिसतंय। आता या टेकडीने वरती चाललोय शेताकडं। बघूया आज काय काय शेतामध्ये कसं भात वगैरे कसे आलेत, पिकं कशी आलेत बघूया। देव तुरडा फुलला इथं, वेगवेगळ्या रंगाची फुला मस्त वाटत आहेत। चाईचा वेल आणि त्याला आलेला हा आता लहान असा चाईचा मोर मस्त फुललाय। हे बघा इकडे थोडा तयार झालाय। इकडे मस्त सुंदर फुलं फुललेत। इकडं सगळं भाताचा एरिया, दर्याचा भाग आहे हा। आता धबधबे सगळे बंद झालेत। त्या डोंगरावर धुकं पसरलंय। समोर पवनचक्क्या तिकडे दिसतंय। समोर पंधाऱ्यावर आहे, समोर डोंगर दिसतोय तो पंधारा डोंगर, त्याच्यावर धुकं आलाय। हा बनवलेला रस्ता आमचा नळवणेवाडीचा रस्ता चाललाय वरती। जाऊया आता आपण वरती शेताकडे, काय काय आहे ते बघूया। हे जे झाड आहे याला कुये झाल्यानंतर याचा पाला लावितात गरम करून। कुयेनो औषध आहे, त्याला आलेली फुलं टणटणी फुलली। भारंगी फुलली इथं। ही आहे रानभेंडी, रानभेंडीचा फुल। तिला आलेली बोंड, भेंडी सारखीच बोंड राहतात तिला। हे फुलं फुललेत। याचा उपयोग डिसेंट्री लागल्यावर याची मुळी उगाळून प्यायची, डिसेंट्री बंद होते। गुणकारी आयुर्वेदिक रानभेंडी। इथं पण सुंदर फुलं आहेत बघा। निसर्गाचं सुंदर रूप। हे बघा फुलले, हे वारा आले हे बघ, ते त्याचं बी जे आहे ते हवेत जाते आणि त्याचा असा बी प्रसार होतो, दुसरीकडे ती झाडं तयार होतात। मस्त रस्त्याच्या कडाला जाताना हे पाणवठे, इथं पाणी, इथे समोर बघा एक फुल आले। करटुल्याचा वेल आहे, त्याला आलेलं फुल। भेंडीचं, रानभेंडीचं फुल आहे। एक रानमेवा, चिकन सुपाऱ्या, त्याचं झाड आहे हे बघा। ते असं काळसर होतात, काळपट, तेव्हा ते पिकतात आणि मस्त बिया वगैरे असतात त्याच्यामध्ये, पण खायला मस्त गोडसर भाग असतो। हे बघा भरपूर आलेले आहेत इथं। वेगळा फुल आहे हा जरा, झेंडू गेंदा। गेंदा, झेंडूची फुला। इकडे झाप, अर्जा मामाचा झाप। शेणकाई, शेणकाई वरून आता शेण न्यायचे, झापक घालायचे। याच्यात भरून न्यायचे आता, टब भरून। इथं बघा हा एक चाईचा मोर आहे, मस्त आहे। कसा लोंबलाय बुसकुटावर। चाईचा मोहर मस्त, शेणाची टोकरी डोक्यावर। चिचुरडाची झाड आहेत इथं बघा,
चिचोडा बघा, इथे आहे चिचोडा. चिचोडाचं झाड आहे इथे. इथे आहे, तिला गेलाच बऱ्यापैकी. हे काय खुरासण्याची फुला, कारळा मस्त दिसत आहेत. झापाच्या वरचा भात मस्त आता निसावलाय. तिकडून बऱ्यापैकी निसावलाय ना. मस्त निसावलाय आता भात. हा आपला खुरासणी बांधाला पेरेले. खुरासणी मस्त, काय सुंदर आहे, मस्त दिसत आहे. बघा खुरासणी अख्या बांधाला पुढं, मस्त दिसत आहे. हे झाड दिसतंय आपल्याला, बायाचं झाड आहे. याला पिवळी फुलं येतात आणि त्या फुलानंतर ह्या अशा लांब शेंगा येतात त्याला. आपण इकडं माळाकडे आलोय. पाठीमाग चाईचा मोर शोधतोय आपण भाजीसाठी. बघूया भेटतोय का. ही वरई, वरई काय अजून निसावली नाही, मधुवफी आहे त्याच्यामुळं. का आले पाणी पिण्याचा मोह काय आवडता आला नाही. इथं भुईमुग आहे आपला, पण 2 दिवस डुक्कर आलता, रानडुक्कर. त्यांनी बघा हे सगळा भुईमुग उकरून काढलाय. बघा बघा इथं शेंग दिसते, सगळं उकरून बाहेर काढलंय. बघा कोणी म्हणशील खुटाळले, खुटाळून सगळं वरती असं काढले. पूर्ण तिथपर्यंत आखी पात सगळी खाऊन काढली. रानडुकराने आखी नुकसान केले. इकडे ही वर आहे, इथं सगळी ही बरकीची भाजी. बरकीन कावला मिक्स आहे इथं. मस्त आता फुलं आल्या ती. आता कवडी कवडी असताना मस्त. आणखी एक रानमेवा बघा, इथं मेका लागल्यात. छोटे छोटे कळ, काकडीचाच एक प्रकार आहे, फक्त हे छोटे राहतात मेक. हे बघा इथं एवढी मेका सापडल्यात, 6-7 आहेत. इथं आता खाली मोर दिसलाय, पाहू जाऊन. सगळ्यात खालच्या वावराचा भात सगळा निसावलाय आता सारखा. मस्त आहे हा भात. फुलावर आलाय भात. हे आहे मधल्या वावराचा भात. हे बघा काही ठिकाणी थोडं काळसर दिसतंय, म्हणजे त्या फळशामध्ये धावतील सगळ्या, काळं दाणं होतील पावसात निसवल्यामुळे. फुली मंगल शेळ्या दादाच्या 3च आहात ना आता, 8च दिल. तर ह्या भात ताजी आणि कवळी काकडी खाण्याची मजाच काही और. टेस्ट अफलातून. झापाच्या वरचा वावर. ह्या आमच्या मिरच्या. इथं हे बघा वाळकाचा येलय, आणि इथं एक मस्त वाळूक लागलंय
छोटे अजून. इकडे फुलं आलेत. काकडीचं येल आहेत. कळ लागलं ती ते बघा तिकडं आहे. काय इथं आहेत कळ. इथं कुठेतरी होता एक. हा बघा. हा पहा काकडीचा कळा, काकडीचा वेल. हे बघा इथं कळ लागलं ते काय छोट छोट फूल. वर छोटी काकडी. हे बघा हे सगळे छोटे छोटेच आहेत सध्या. बघा इथं एक आहे. काकड्या नाही अजून मोठ्या नाही झाल्या. अजून वेळ आहे काकड्या मोठ्या व्हायला. इथं बघा ही रताळ्याची वेल आहेत. इथं वरती डांगराच्या वेल आहेत. फुलं आलेत त्याला. ही आळवट काही चांगली झाली नाही. पानं सडून जातात कशामुळं काय माहित. आणि इथं काकड्यांचे वेल आहेत. हे बघा आज मस्त ऊन पडले. इकडं आमचे बटाटे ते बघा वळीवर असे लावल्यावर खाली पोकळ असतं त्याच्यामुळे चांगले बटाटे गळतात. इथं हे वाळकाचं येलेत. हे पसरलेत इथं. आणि ही शेणकाई इकडं शेण टाकतात. इकडं सरवणात एवढा वाल पेरलाय हा सगळा. हे वरईचे ठोंब. ही चवळी. हा वाल सरवणात एवढा. आणि इकडं आमचा झाप. इथं काही मिरच्या, भेंडीचं झाड सरवणात एवढा. ह्या मिरच्या. इथं छोट्याशा पपईचं झाड असते. हा आंबा लावले आपण. त्याला पण आता वसाडा झालाय. इथं खारुत आहे. खारुत आहे पळालती तिकडं. पहा बसले मस्त. पळाली गेली. आता निघालो घरी. आज मस्त ऊन पडलाय. वातावरण मस्त आहे. चालू आता 4:30 वाजलेत ना. हा आमचा पाण्याचा झिरा. इथून पाणी प्यायला येतोय आम्ही. आमच्या मोठ्या नानाची हिर. खाली वरई. आता चायचा मोर. इथं भरपूर चायचा मोर दिसलाय. बघा याच्यावर सगळीकडे चायचा मोर आहे याच्यावर. हे बघा चायचा मोर इथं भरपूर आहे. बघा सगळं. 2 दिवसापासून पाऊस उघडलाय त्याच्यामुळे मस्त वाटत आहे. समोरच्या डोंगरावर धुके. वातावरण समोरून सगळा धुका आलाय आता.